माझ्या जमिनीचं जर आरोग्य बिघडलं असेल तर मी टाकलेली खतं ही जमिनीनं उचलण्यासाठी किंवा पिकांना लागू होण्यासाठी मी काय केलं पाहिजे किंवा त्या पिकाचं उत्पन्न वाढावं म्हणून मी कोणत्या प्रकारची खतं कशा प्रकारची खतं दिली गेली पाहिजेत त्याचं मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. जर सामू वाढला असेल, क्षारता कमी झाली असेल, चुनखडीचं प्रमाण वाढलं असेल किंवा सेंद्रिय कर्ब कमी झाला असेल तर या सर्व प्रकारांना ही पिकांच्याकडून खतं उचलली तर गेली पाहिजेत. आणि माझ्या जमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे तर त्यासाठी मी चिलेशनयुक्त खतं म्हणजे चिलेशन फॉर्ममधली खतं आपण दिली गेली पाहिजेत. आता चिलेशन म्हणजे काय तर तुम्ही DAPचं चिलेशन करू शकता, पोटॅशचं चिलेशन करू शकता, सेंद्रिय खताचं चिलेशन करू शकता, सूक्ष्मद्रव्याचं चिलेशन करू शकता. म्हणजे जर DAPचं आपण चिलेशन करून दिलं फॉस्फरिक ॲसिड बरोबर तर ती जर आपल्या जमिनीचं सामू क्षारता जर कमी जास्त झाली असेल तर ती पिकं उचल करतात. क्षारता वाढली असेल तर तुमची सूक्ष्मद्रव्ये समजा फॉस्फरिक खतं असतील तर ती चिलेशनमध्ये जर फॉर्ममध्ये जर आपण केली म्हणजे पोटॅशयुक्त खतं समजा की तुमचे फॉस्फरिक ॲसिड बरोबर पोटॅश सल्फ्युरिक ॲसिड बरोबर जर चिलेशन केलं तर ती पिकं सहज उचलतात. आणि सेंद्रिय कर्ब जर कमी झाला असेल तर आपण सेंद्रिय कर्ब तुमचं जे सेंद्रिय खत आहे त्याच्याबरोबर जर रासायनिक खताची भट्टी लावून म्हणजे सूक्ष्मद्रव्य भट्टी लावू शकता किंवा तुमच्या प्लेन खतांची 1919ची DAPची किंवा पोटॅशची ही भट्टी लावून जर खतं दिली तर ती पिकं लवकर आपटे करतात. आणि तुमचं चिलेशन ही प्रत्येक खतात जर आपण करता येतच ही जर आपल्या जमिनीत दिली तर पिकांना ती सहजपणे उपलब्ध होतात आणि उत्पन्नात आपल्या नक्कीच वाढ होते. माझ्या जमिनीचं आरोग्य बिघडलं असेल